आज दुपारी 2च्या दरम्यान शिवालिक जहाज एलपीजी घेऊन गुजरातला पोहोचणार। गुजरातच्या मुंद्रा बंदरावरती शिवालिक जहाज पोहोचणार, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावरती पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल, राऊतांचा आरोप। आधी गुजरात मग पूर्ण देश, देश मेला तरी चालेल, गुजरातला आधी तेल पुरवठा, संजय राऊत यांचा निशाणा। बारामतीत कुठेही गॅस मिळत नाहीये, संपूर्ण देशात हीच परिस्थिती आहे। गॅस सिलेंडरची कमतरता आहे, हे सरकार मान्य का करत नाहीये? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर जे विरोधक बोलतात तेच वास्तव होण्यास सुरुवात झाली आहे। एलपीजी साठी लोकांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत, सुळेंचं वक्तव्य। कामगार गावाकडे परतत आहेत, एलपीजीसाठी रांगा लागल्यात, ते मान्य करा। सध्या काय परिस्थिती आहे ते लोकांना विश्वासात घेऊन सांगा। गॅस टंचाईवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर प्रचारासाठी यांना वेळ आहे, मात्र बैठक घेण्यासाठी वेळच नाहीये, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। राज्यातील गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आदेश आहेत। गॅस वितरकांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी होती। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून स्वतंत्र पत्रक जारी करण्यात आले। व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची मोठी कोंडी। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ, सध्या 35% हॉटेल्स बंद आहेत, तर बुधवारपर्यंत हे प्रमाण 75% जाण्याची शक्यता आहे। गॅस टंचाईचा छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीला मोठा फटका। सर्दी खोकल्याचं औषध तयार करणारी कंपनी ठप्प झाली आहे। कंपनीमध्ये लाकडावरती चालणारे बॉयलर आणून काम सुरू आहे। गॅस तुटवड्यामुळे 5 लाख औषधांच्या बाटल्यांच्या ऑर्डर या कंपनीनं नाकारलेल्या आहेत। मुंबईमध्ये स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकावर पोलिसांची कारवाई। सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकाकडून रॉकेल टाकून स्टोव्हचा वापर। प्रभादेवीतील स्टॉल चालक मोहन मनीष सिंगवर गुन्हा दाखल। इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झालाय। चर्चगेटमधील खाऊ गल्लीतील अनेक स्टॉल्स हे बंद असून काही स्टॉल धारकांकडून कोळशाच्या शेगडीचा वापर केला जातोय। ठाण्यामध्ये वडापावच्या किमती वाढल्या। ठाण्यात वडापाव 5 रुपयांनी महागलाय। गॅस सिलेंडर, बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वडापावही महागलेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे। रत्नागिरीमध्ये देखील गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला आहे। गॅस उपलब्ध होत नसल्यानं दुपारनंतर दुकान, हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे। रत्नागिरीतल्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये आता हाफ डे हॉटेलची कॉन्सेप्ट सुरू झाली आहे। गॅस टंचाईतून मार्ग कोपरगावात इथेनॉल स्टोव्हची यशस्वी इथं प्रयोग करण्यात आलाय। सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे। इथेनॉल स्टोव्हमुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गॅसच्या तुलनेत या स्टोव्हचा खर्च कमी पडणार असल्याचा दावा केला जातोय। गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पालघरमध्ये वेल्डिंग कारागिरांची अनोखी शक्कल। टाकाऊ वेस्टेज ऑइल पासून बनवली आहे टिकाऊ लोखंडी शेगडी। 1 लिटर टाकाऊ ऑइल मध्ये 2 ते 3 तास हाय स्पीडनेही ही शेगडी सुरू राहते। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील छोटे व्यावसायिक आणि स्टॉल धारकांकडून पर्यायी साधनांचा वापर सुरू आहे। काही जणांकडून कोळशाच्या शेगड्यांचा वापर सुरू आहे, तर काहींनी रॉकेलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापर सुरू केलाय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या माटुंग्यातील रामाश्रय हॉटेलला फटका बसलेला आहे। दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर केला जातोय। हॉटेलमध्ये फक्त 5च पदार्थ विकले जात आहेत। गॅस टंचाईमुळे डोंबिवलीतील हॉटेल साहेबराव बंद झालंय। कर्ज काढून अवघ्या 3 महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकांना हॉटेल सुरू केलं होतं। कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्यानं स्वयंपाक ठप्प झालेला आहे। बुलढाण्यातील शेगाव कचोरीला देखील गॅस टंचाईचा फटका बसलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे शेगावमधील कचोरीचे भाव वाढले आहेत। 10 रुपयांना मिळणारी शेगाव कचोरी आता थेट 2 रुपयांनी वाढून 12 रुपयांना दिली जाणार आहे। गॅस टंचाईच्या काळातही सज्जनगडावरती भाविकांच्या महाप्रसाद सेवेत खंड पडणार नाही, मंदिर संस्थांची माहिती आहे। प्रसंगी काटकसरीचा मार्ग अवलंबला तरी भाविकांसाठीची अन्नदान सेवा ही अखंड सुरू राहील, प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। रत्नागिरीमध्ये 10 दिवसानंतर गॅस एजन्सीला मिळाले व्यावसायिक गॅस सिलेंडर। 8 मार्च नंतर पहिल्यांदा गॅस कंपनीकडून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा।
नंदुरबारमध्ये गॅस बुकिंग संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम. बुकिंगसाठी येणाऱ्या कॉलची संख्या वाढल्याने बुकिंगच होत नाहीये. जिल्हा प्रशासनाकडून कॉल सेंटरची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एका मिनिटाला 400 कॉल घेण्याची व्यवस्था इथं सुरू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव गॅस एजन्सी बाहेर उघडण्यापूर्वीच आता रांगा लागल्याचं बघायला मिळतंय. गॅस एजन्सी समोर पहाटेपासूनच नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. नवी मुंबईतील सानपाड्यात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा. भर उन्हामध्ये नवी मुंबईकर गॅससाठी रांगेत उभे आहेत. बुलढाणामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैधरित्या वापर. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई. 14 सप्टेंबर सिलेंडर जप्त. तर तहसीलदारांकडून जवळपास 40 हॉटेल्सची इथं झाडाझडती घेण्यात आली आहे. सोलापूरमध्ये गॅस तुटवड्यामुळे चहा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. कामगारांवरती बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. पुण्यामध्ये 5व्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग लागली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात. सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत. कांदिवली चारकोप गावात अजूनही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी. गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या अर्ध्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी नाश्ता सेंटर बंद. गॅस तुटवड्यामुळे नाश्ता तयार करण्यास अडचण. गॅस नसल्यानं अनेकांनी नाश्ता सेंटर ऐवजी फ्रूट स्टॉल लावायला सुरुवात केली आहे. सभागृहात आज गॅस तुटवड्याचा मुद्दा तापणार. विरोधक गॅसच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणार. घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, फडणवीसांचं आवाहन. तर सिलेंडर आहेत तर लोकांना द्या, त्यांना रांगा का लावाव्या लागतायत, पटोलेंचा सवाल. नायगाव बिडेडी चाळीतील रहिवाशांना घरांच्या चाव्यांचं वाटप. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चाव्यांचं वाटप करण्यात आलं. अंबादास दानवे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी. अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र आहे. धमक्यांमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी दानवेंना भीती आहे. मोनालिसाच्या लग्नानं दुःखाचे कंठ फुटलेल्यांनी स्वधर्मातील महिलांचे अश्रू समजून घेतले पाहिजेत. कुंभमेळ्यातील व्हायरल मुलगी मोनालिसाच्या लग्नावरून सामनातून वक्तव्य. राजे महाराजांनी राज्य टिकवण्यासाठी आपल्या मुली मोगलांना दिल्या, सामनातून दावा. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर. विधेयकावरती सलग 3 दिवस सभागृहात चर्चा होणार. सभागृहातील चर्चा वादळी ठरण्याची शक्यता. बळजबरीनं फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर केलं जात असल्याच्या घटना समोर. बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न. राष्ट्रवादीचे नेते सगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार. बारामतीत उमेदवार देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंकडून जाहीर. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुदत. हरियाणा, ओडिशा आणि बिहारमध्ये आज राज्यसभेची निवडणूक. राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध. 37 पैकी राज्यसभेच्या 26 जागा बिनविरोध. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान, तर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी. अन्न औषध प्रशासनातील अधिकारी निलंबित प्रकरणी आता मॅटच्या आदेशानंतरही पदावर कायम असल्यानं मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कारभार चर्चेत आहे. 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अधिकारी संघटना आक्रमक झाली आहे. 23 मार्च पासून राज्यभर कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपूर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची आज निवडणूक होतीये. वसंत देशमुख आणि मनस्वी गिन्हेंकडून उमेदवारी अर्ज दाखल झालाय. दोन्ही गटांकडे समान मतं आहेत, त्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं निर्णय होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आज महासभा. रस्त्यासह स्वीकृत नगरसेवक आणि सभापती बाबत देखील याच वेळेस चर्चा केली जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचा उद्या अर्थसंकल्प सादर होणार. यंदाचा अर्थसंकल्प 250 ते 300 कोटींचा असेल असा अंदाज आहे. झेडपी सीईओ गजानन पाटील अर्थसंकल्प सादर करतील. नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेकांची फिल्डिंग. वरिष्ठांकडून सिग्नल मिळत नसल्यानं इच्छुकांचा हिरमोड. महापालिकेमध्ये यंदा एकूण 10 स्वीकृत नगरसेवक होणार. भाजपचे 6 नगरसेवक होणार असल्यानं भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळी.
नाशिकचे महापौर आणि उपमहापौर आजपासून ॲक्शन मोडवरती. महापौर उपमहापौरांचा आजपासून प्रत्येक प्रभागामध्ये दौरा. थेट जागेवरच जाऊन महापौर आणि उपमहापौरांकडून कामाची पाहणी. जागेवरूनच अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना.